नमस्कार, मी नरेश शेंडे. NDTV मराठीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आम्ही तुम्हाला RBIच्या लोन संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट्स सांगणार आहोत. तुम्ही जर लोन घेण्याचा विचार करत असाल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आली. बँक अनेकदा काय करायच्या, नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्याजात मोठी सवलत द्यायच्या, पण जुन्या ग्राहकांचा व्याजदर मात्र तशाच ठेवायच्या. पण आता बँकांची ही चालाखी अजिबात चालणार नाही आहे, कारण RBIने आता यावर नवा चाप लावला आहे. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे स्प्रेड फ्रीज. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रिझर्व्ह बँकेचा मुख्य दर आणि बँक तुम्हाला ज्या दराने कर्ज देते दोन्हीमधल्या फरकाला स्प्रेड म्हणतात. आता RBIच्या नव्या मसुद्यानुसार बँकांना कर्जाचा हा स्प्रेड कमीत कमी 3 वर्षांसाठी बदलता येणार नाही. म्हणजेच बँका आपल्या मर्जीने यामध्ये स्प्रेड वाढवून तुमच्याकडून जास्त व्याज वसूल करू शकणार नाहीत. जर बँकेला व्याजदर कमी करायचा असेल तर तो सर्वांसाठी समान रीतीनेच कमी करावा लागेल. यातील दुसरा मोठा बदल म्हणजे रिसेट फ्रिक्वेन्सी. ज्या लोकांचे फ्लोटिंग रेटवर कर्ज आहे त्यांचा व्याजदर किती दिवसांनी बदलेल. RBIने स्पष्ट केले आहे की मोठ्या बँकांसाठी हा कालावधी जास्तीत जास्त 3 महिने असेल. याशिवाय बँकांना दर महिन्याच्या 1 तारखेला त्यांचे इंटरनल बेंचमार्क दर आपल्या वेबसाईटवर, मोबाईल ॲपवर आणि शाखेत उघडपणे दाखवावे लागतील. म्हणजेच आता व्याजदराचे गणित एकदम पारदर्शक होईल. यातील तिसरा नियम म्हणजे बँका आता स्वतःच्या मनाने कसाही व्याजदर ठरवू शकणार नाहीत. म्हणजेच MCLR सारखे दर आता संगणकीय प्रणालीद्वारे ऑटोमॅटिक काढले जातील, जेणेकरून त्यात कोणतीही फेरफार करता येणार नाही. तसेच तुमचा क्रेडिट स्कोअर किंवा प्रोफाईल खराब झाल्याचे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय तुमचा बँक क्रेडिट रिस्क प्रीमियम वाढू शकणार नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर RBIच्या नव्या नियमामुळे बँकिंग क्षेत्रात मोठी पारदर्शकता येईल आणि जुन्या ग्राहकांना अन्यायकारक वाटणाऱ्या व्याजदरांपासून मोठा दिलासा मिळेल.